नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज बघा आपण एक स्पेशल उन्हाळ्यासाठी पावडर करतोय, सरबत पावडर। ही कशी दिसते पिठीसारखं वाटते ना, पण हे 6 महिने तुम्ही बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये घट्ट झाकणाच्या ठेवलं तर विदाऊट फ्रीजसुद्धा हे सरबत राहू शकतं। अतिशय फ्रेशसारखा वास याचा आणि चव ही मस्त। इकडे आपण केलेलं आहे बघा हे सरबत, असं छान लागतं आणि बरेच दिवस टिकतं। तुम्हाला किटी पार्टीला, मैत्रिणींना, घरामध्ये आपल्याला सगळ्यांना सरबत लागतं। तर ते कसं केलेलं आहे पटकीने तर ते बघा। लिंबू स्वस्त असताना करा, मात्र हे उन्हाळ्यात लिंब महाग असतात। चला तर मंडळी, आपण अशी लिंबाच्या सरबतची पावडर करण्यासाठी अशी आपण 1 डझन लिंब घेतलेले आहेत। मी ही लिंब अशी रसरशीत ताजी आहेत मुख्य, आणि आपण ही कोमट पाण्यात लिंब एक 5 मिनिटे ठेवून अशी स्वच्छ धुवून कोरडी केलेली आहेत। मी पुसून घेतली आहे चांगली। सगळी लिंब ही अशी आपण पुसून घ्यायची आहेत सरबत पावडरसाठी। मंडळी, असं हे मस्त सरबत करण्यासाठी आपल्याला काही सिक्रेट गोष्टी करायला लागतात, त्या तुम्हाला मी आत्ता सांगते बघा। आपल्याला साधारण ही 1 डझन किंवा 10 लिंब घेतलेली आहेत मी। याची पहिल्यांदा साल खिसून घ्यायची आहे, जेवढी शक्य होईल तेवढी। अशी बारीक खिसणीनेच खिसा किंवा आपली खोबरं खिसायची खिसणी घेतलीत तरी चालेल। पिवळी साल, पांढरं कडू असतं, पिवळं कडू नसतं। आणि या पिवळ्या भागाला वास चांगला असतो लेमनचा। लिंबाच्या वासासाठी आपण काय करायचं आहे, नुसतं सरबत तर आपण करतोच, वर्षभर आपल्याला हे सरबत टिकायला पाहिजे। माझ्या मिस्टरांना तर बघा रोज लिंबाचं सरबत लागतं। आपल्याला आता ही लिंब चिरून घ्यायची बघा। मी फक्त 4 लिंबाचं घेतलं, सगळं घेतलेलं नाही आहे। मोठी छान रसाळ अशी थोडी पातळ सालीची लिंब असली की त्याला रस भरपूर होतो। अशी लिंब चिरायची मधोमध, लिंबू कधीही असं चिरावं। 4 लिंबाची साल घेतली। या सगळ्या लिंबाचा आता आपण रस काढून घ्यायचा आहे, पटपट काढायचा। फक्त 4 लिंबाचं आपण पिवळं खिसून घेतलेलं आहे। आता लिंबाचा रस बघा, साधारण 1 वाटी हा निघालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा किलो साखर घालायची आहे। थोडं कमी जास्त प्रमाण चालू शकतं। मी यामध्ये बघा अशी 4 पानं घेतलीत लिंबाची, दिसतंय छोटी अशी जाड पानं, ती यामध्ये घालणार आहे। पानाला छान वास असतो बघा लिंबाचा, म्हणजे आपलं सरबत ना इतकं सुरेख होणार आहे वासाला। आता ही सगळी साखर विरघळून द्यायची आपण, आणि मग नंतर आपण हे ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे। साधारण 10 मिनिट आपल्याला हे साखर विरघळायला लागणार, आणि आपल्याला सावलीमध्ये किंवा कोवळ्या उन्हामध्ये ठेवायचे। फार कडकडीत उन्हात ठेवलं तर उन्हाचा विशिष्ट वास असतो, तो सरबताला येईल, म्हणून आपण हे सावलीत वळवायचं। आता हे 10 मिनिट मी असंच ठेवणार आहे साखर विरघळेपर्यंत। साखर विरघळलेली आहे बघा। इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे असं। आता ह्या ताटामध्ये आपण ओतून ठेवायचं। फार जाड नको आहे आणि फार पातळ नको आहे, एवढं हे एका मोठ्या ताटामध्ये चालते। माझ्याकडे मोठी ताटं आहेत, त्यामुळे हे ह्या मोठ्या ताटामध्ये असं पसरून सगळं आपण, आता बराच वेळ झाला आहे, म्हणजे 1:30 वाजून गेला, सूर्य प्रखर आहे, त्यामुळे मी सावलीतच ठेवणार आहे। उद्या मात्र सकाळी 1 तासभर मी उन्हात ठेवीन। साधारण 2-3 दिवसात ही आपली पावडर होते। ज्यांच्या घरी झाड असतं ना लिंबाचं, त्यांना हे करून ठेवायला खूप सोपं, विदाऊट फ्रीज राहतं ना। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अजून पुढचं व्हायचं आहे, 2 दिवसांनी करणार मी। आपण हे काल सावलीमध्ये ठेवलं होतं, हे आता पूर्ण सुकलेलं आहे। जर उन्हात ठेवलं असतं तर काय झालं असतं बघा, त्याचा पाक झाला असता। असं हे कोरडं आहे आता झालेलं, निघतं असं। हे आपण उलथण्याने काढायचं आणि पुन्हा 1 दिवसभर सावलीतच ठेवायचं।
उन्हात ठेवलं तर पाक होईल. मी सांगितलं तुम्हाला सकाळी ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही गॅलरीत ठेवलं तरी चालेल. याची साखरच राहायला पाहिजे. ते असंच मी आता एक दिवस ठेवणार आहे. असं हे पूर्ण सुकलेलं आहे. हे आपण 2 भागामध्ये ठेवलं होतं मी. काल झालेलं जे होतं ते बघा असं खडखड चांगलं वाळलेलं आहे दिसतंय आपल्याला. आणि हे असं आता हे चांगलं सावलीमध्ये वाळायला पाहिजे. अगदी रात्रभर ठेवलं ना तरी सुकतं. वाऱ्याला पाहिजे ठेवायला. उन्हात ठेवलं तर ते पागळेल, त्याचा पाक होईल तयार उष्णतेने. आता ऊन तर किती असतं. असं हे मस्त झालेलं आहे आता कुरकुरीत. आता आपण हे सगळं एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं आहे, बारीक करायचं आहे. ते सगळं मी आता मिक्सरमध्ये फिरवून देणार आहे. बघा अशी पावडर तयार झालेली आहे. ही घट्ट झाकणाच्या अशा बरणीमध्ये भरून ठेवायची आहे, मोठ्या बरणीत. आता तुम्हाला मी सरबत कसं करायचं आहे ते दाखवते. याचं अगदी इन्स्टंट, अर्धा मिनटात, 1 मिनिट पण नाही. तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं. साधारण मी 1 ग्लाससाठी हे 1.5 चमचा घेत आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं सब्जा बी पण मी घालणार आहे बघा. आणि हे सब्जा बी कधीही चांगलं ना, त्यामुळे ते असं लाईट हिरवा पिवळा असा रंग येतो. इकडेही आपण घालूया. कसं काय हे सरबत वाटतंय ते सांगा. आणि हे विदाऊट फ्रीज बरेच दिवस राहतं. सरबत म्हटलं की मीठ आलंच, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं चवीपुरतं चिमूटभर मीठही घालायचं आहे. दोन्हीमध्ये आपण असं सब्जा घालूया. आणि वरती छोटंसं डेकोरेशनसाठी असं लिंबू गार्निश करते मी. आणि आपल्याकडे लिंबूचं पान पण आहे, त्यामुळे आता हे असं पान डेकोरेशन करते बघा. लिंबाच्या पानाचं असं किती छान दिसतंय बघा. विरघळायचं मात्र चांगलं. असं आहे आपलं मस्त लेमन सरबत तयार झालेलं आहे. रेसिपी कशी काय वाटली कमेंट्समध्ये सांगा. आणि प्लीज लाईक मात्र नक्की करा.